पुरुषाला ना व्हॅरिकोसील होतं. ओके. व्हॅरिकोसील म्हणजे गोट्यांना रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या असतात त्या थोड्याशा त्याला सूज येते, त्यामुळे रक्त तिथे काइंड ऑफ साखळून राहतं. टेस्टिसला रक्तप्रवाह कमी होत, पहिल्यांदा शुक्राणूंची हालचाल कमी होते आणि मग हळूहळू काउंट ड्रॉप व्हायला लागतो. आम्ही व्हॅरिकोसीलला ग्रेड करतो, म्हणजे लहान ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3, ग्रेड 4 असं. तर त्याला पहिल्यांदाच साधारण ग्रेड 3 म्हणजे बऱ्यापैकी मोठं व्हॅरिकोसील होत. तर त्यांना सांगितलं गेलं की व्हॅरिकोसीलचा काही प्रॉब्लेम नाही, तुमचा काउंट चांगला आहे, मोटिलिटी थोडी कमी आहे, पण औषधं घेतल्यावर ठीक होईल. पूर्णतः चुकीचं आहे का? तर नाही, पण काउंट किती होता, मोटिलिटी कशी होती, व्हॅरिकोसीलची ग्रेड कशी होती हे न बघताच त्यांनी फक्त गोळ्या चालू ठेवल्या आणि हळूहळू ते व्हॅरिकोसील खूप मोठं होत गेलं आणि अक्षरशः काउंट 0.5 मिलियन वर आला आणि त्याच्यानंतर ते व्हॅरिकोसील ग्रेड 4 वर गेलं. त्यामुळे आम्हाला 2-3 गोष्टी करायला लागल्या. एक म्हणजे व्हॅरिकोसीलची सर्जरी करायच्या आधी त्याचं जे काही शुक्राणू होते आत्ताच्या घडीला ते आम्ही फ्रीज करून ठेवले. त्याच्यानंतर आम्ही त्या व्हॅरिकोसीलची सर्जरी केली. त्या रक्तवाहिन्या अशा सुजतात, त्यावेळेला त्याला औषध नसतं, त्यांना सर्जिकली ट्रीट करायला लागतं आणि ते व्हॅरिकोसील ट्रीट केल्यानंतर मग औषधं दिली, त्यावेळेला त्याचा काउंट झपाझप वर गेला.